शेतकरी बांधवांनो, खूप सारे शेतकरी बांधवांनी पीएम कुसुम सोलर योजनेअंतर्गत हे अर्ज केलेले आहेत आणि अर्ज करत असताना त्यांना पेमेंटचे ऑप्शन सुद्धा आलेले आहेत आणि पेमेंट करून त्याच्यामध्ये कंपनी सुद्धा सिलेक्ट केली आहे आणि खूप सारे शेतकरी बांधवांनी शक्ती कंपनी सिलेक्ट केली आहे आणि आता शक्ती कंपनीच्या विषयी चर्चा होऊ लागलेली आहे की शक्ती कंपनी ही ब्लॅकलिस्टेड झालेली आहे का? कारण 5-6 महिने झाले शेतकऱ्यांनी पेमेंट करून, तरी सुद्धा त्यांचे पंप आणखी इन्स्टॉल झालेले नाहीत आणि खूप सारे शेतकरी बांधव या कंपनीच्या विरोधात किंवा या कंपनीवरती नाराज आहेत. कारण 5-6 महिने होऊन सुद्धा कंपनीने हे पंप इन्स्टॉल केले नाहीत. आता याच्यामध्ये ही कंपनी ब्लॅकलिस्टेड झालेली आहे का? तर ही कंपनी आणखी ब्लॅकलिस्टेड झालेली नाही, कारण ही नुसत्या अफवा आहेत आणि याच्यामध्ये सोलर कंपनीला, या शक्ती सोलर कंपनीला पंप इन्स्टॉल करण्यासाठी वेळ का लागत आहे? तर याच्यामध्ये शक्ती कंपनीला ही जास्त मागणी असल्यामुळे त्यांना आणखी मटेरियल उपलब्ध होत नाही आणि जे काही मटेरियल उपलब्ध झालं होतं ते काही कॉन्ट्रॅक्टदारांनी ते रिजेक्ट केलं आहे. कारण अहिल्यानगर मध्ये असा प्रकार घडलेला आहे की याच्यामध्ये शक्ती कंपनीचे सोलर हे मटेरियल आले होते, परंतु कॉन्ट्रॅक्टदाराने ते घेतले नाही, ते वापस पाठवले. कारण त्याच्यामध्ये स्ट्रक्चरची क्वालिटी ही व्यवस्थित नव्हती आणि स्ट्रक्चर हे जे पहिलं स्ट्रक्चर येत होतं ते तसं नव्हतं, जरा वेगळ्या प्रकारचं स्ट्रक्चर होतं. ते काही शेतकऱ्याला आवडत नव्हतं. त्याच्यामुळे हे जे मटेरियल आलेलं आहे ते परत वापस केलेलं आहे आणि दुसऱ्या स्ट्रक्चरच्या किंवा दुसऱ्या मटेरियलच्या प्रतीक्षेमध्ये आता हे कॉन्ट्रॅक्टदार आहेत. आता लवकरात लवकर याच्यामध्ये शक्ती कंपनीने शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हे पंप इन्स्टॉल केले पाहिजेत. कारण शेतकऱ्याच्या याच्यामध्ये खूप सारे शेतकरी बांधव याला शक्ती कंपनीच्या विरोधात किंवा त्याच्या नाराज झालेले आहेत आणि शेतकरी बांधवांना आता सोलर पंपांची ही गरज आहे आणि जर शेतकरी बांधवांना वेळेत जर पंप जर भेटले नाही तर शेतकरी बांधव याच्यामध्ये आणखी नाराज होईल आणि या कंपनीच्या विरोधात नक्की त्याच्यामध्ये तक्रार दाखल करतील. आणि शेतकरी बांधवांनो, जर तुमच्याकडे सोलर पंप जर असेल तर तुमच्या सोलर पंपला जर कुठल्याही प्रकारचा फॉल्ट येत असेल, जसे की ड्राय रन डिटेक्टर असेल, आउटपुट ओपन सर्किट असेल किंवा ओव्हर करंट असेल, असे अनेक प्रकारचे फॉल्ट आपल्या सोलर पंपाला येत असतात आणि हे फॉल्ट याच्यामध्ये आपण व्हिडिओ ऑलरेडी बनवलेले आहेत. जर असे फॉल्ट जर तुमच्या सोलर पंपाला येत असेल तर आपल्या चॅनलवरती जाऊन ते व्हिडिओ बघू शकता आणि तुमच्या जो फॉल्ट आहे ते दूर करू शकता. आणि याच्यामध्ये आणखीन जर तुम्हाला काही समस्या येत असेल सोलर संबंधित ते आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. त्याचं उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करू. आणि व्हिडिओ मधली माहिती जर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया एका महत्त्वपूर्ण व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.